मला एका शापित पेटीवर बसण्यासाठी $200 मिळाले आणि मला वाटतंय की मी आता त्या राक्षसाला बाहेर सोडलं आहे. मी बेबीसिटरसाठी एक जाहिरात पाहिली होती, मध्यरात्रीपासून पहाटे वाजेपर्यंत. मोबदला खूप जास्त होता, पण जेव्हा मी फोन केला, तेव्हा त्या महिलेने मला सांगितलं की तिथे कोणतीही मुलं नाहीत. तिला फक्त असं हवं होतं की मी एका पेटीवर बसून राहावं, जेणेकरून त्यातील गोष्ट बाहेर येणार नाही. तिने दावा केला की तिचा माझी प्रियकर गायब झाला कारण ती पेटी उघडी राहिली होती. मला वाटलं हा काही विनोद आहे, सोपा पैसा नाही का. कित्येक महिने मी हे केलं. मी लाकडी पेट्यांवर, शूजच्या बॉक्सवर आणि अगदी अशा एका सुटकेसवरही बसले, ज्यातून ओले आणि काहीतरी सरकण्याचे आवाज येत होते. त्या पेटीने मला फसवण्याचा प्रयत्न केला. खोटे मेसेजेस, विचित्र आवाज. अगदी एका बंद पेटीतून माझ्या स्वतःच्या मांजरीच्या म्याव म्याव करण्याचा आवाजही आला. मला या सगळ्या खेळांची सवय झाली होती. मग शेवटी शेवटचं पार्सल आलं. एक लहान, नक्षीदार बुद्धिबळाची पेटी, ज्यातील मोहऱ्यांवर भयानक चेहरे होते. मी ती माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि बेडवर झोपलेली असताना त्यावर बसले. पहाटे दरवाजता माझ्या दाराची बेल वाजली. त्यानंतर जोरात ठोठावण्याचे आवाज आले आणि मग पाऊलखुणा. कोणीतरी माझ्या घरात नाचत फिरत होतं. 1, 2, 3, 1, 2, 3. मी खूप घाबरून त्या महिलेला फोन केला. मी तिला सांगितलं की बुद्धिबळाच्या पेटीचा खेळ आता खूप खरा वाटू लागला आहे. तिथे बराच वेळ शांतता होती. आणि मग ती ओरडली. तिने बुद्धिबळाची पेटी पाठवलीच नव्हती. तिने फक्त एक रिकामी पुठ्ठाची पेटी पाठवली होती. माझ्या अंगावर काटा आला. मी खाली पाहिले. जर मी एका खोट्या पेटीवर बसले होते, तर मग खरी पेटी कुठे होती? खालच्या मजल्यावरून एक लांब, छळवणारी शिटी वाजली. आणि आता मला कोणीतरी पायऱ्यांनी वर येण्याचा आवाज येत आहे.